प्रति जीवांना मुक्तीचा मार्ग दाखवला. असे विश्ववंदनीय महाकारणे तथागत भगवान सम्यक संबुद्ध त्यांना विनम्र अभिवादन करतो. सुवाख्यात असा भगवान बुद्धांचा धम्म गेल्या 2600 वर्षापासून आजपर्यंत अगदी पवित्र आणि शुद्ध अवस्थेमध्ये आहे. हे कोणत्याही विद्वान माणसाने, बुद्धिवंताने, प्रज्ञावंताने भगवान बुद्धांच्या सधम्माला अनुभव करून घ्यावा, परखून घ्यावा. हे सधम्म पूर्ण जीवनामध्ये सुखाने, समाधानाने रतो राहती संतस्य योजनं दीर्घो बालानं संसारो सधम्मं अभिजानतं विघा जागरतो रती. जो माणूस रात्रभर जागृत असतो त्याला रात्र अतिशय वाटते. विघा जागरतो रती विघा संतस्य योजन. एखादा माणूस थकलेल्या अवस्थेमध्ये जर त्याला एखादं योजन चालावंच लागेल, 1, 2, 5 किलोमीटर चालायचं असेल तर त्या माणसाला ते चालणं अतिशय कठीण वाटतं. बालानं संसारो सधम्मं अभिजानतं. मूर्ख माणसाला हा संसार, हे सारे जग अतिशय लांब वाटतं, अतिशय मोठं वाटतं. मला अशा धम्म परिषदा, अशा सधम्माचे चिंतन पाहिल्यानंतर खरंच माझं हृदय भरून येतं. आणि तो कदाचित कल्पना केल्यानंतर बुद्धांचा काळ थोडासा आपण चिंतनामध्ये आठवूया, कल्पना करूया. आम्ही जेव्हा त्रिपिटकाचा अभ्यास करतो तेव्हा बुद्धांच्या काळामध्ये रात्र आणि दिवस प्रवचन चालायचे. तुमच्यासारखे साधक साधिका, श्रद्धावान उपासक उपासिका डोळे बंद करून बुद्धाची एक एक वाणी श्रवण करायची. बुद्धांचा एक एक शब्द प्रत्येकाच्या हृदयामध्ये घर करून बसायचा. कदाचित कोणी जर खोकलत असेल, कोणी जर बोलत असेल तर दुसरा सांगायचा, आयुष्यमान बोलू नको, बुद्धांची वाणी चालू आहे आणि मी बुद्धाच्या वाणीला कान देऊन एकाग्र चित्तानं ऐकत आहे. हजारांनंतर लाखो लोक बुद्धांच्या वाणीमध्ये अतिशय मग्न व्हायचे. त्या काळाची आणि या काळाची तुलना करताना कदाचित आनंद वाटतो. बुद्धाची वाणी ऐकणारा वर्ग सुद्धा आजही आहे. एकदा भगवान बुद्ध श्रावस्तीच्या जेतवनामध्ये विहार करत असताना भगवान बुद्धांनी भिक्खू संघाला बोलवलं आणि बसवलं आणि सभ्यताचा उपदेश सांगायला सुरुवात केली. हे भिक्खूंनो, एखादा शिकारी असतो आणि आपल्या शेतामध्ये एखादं विषारी गवत लावतो, एखादं विषारी पीक लावतो. हे भिक्षूंनो, तो शिकारी आपल्या शेतामध्ये विषारी गवत का लावतो? तो यासाठी लावतो का की एखादा हरणांचा कळप या ठिकाणी यावा, हे विषारी गवत खावं आणि चांगले धष्टपुष्ट व्हावे, चांगले बलवान व्हावे म्हणून लावतो? नाही भिक्खूंनो, एखादा शिकारी आपल्या शेतामध्ये विषारी गवत लावतो, तो यासाठी गवत लावतो की आपल्या या शेतामध्ये एखादा हरणांचा कळप यावा, त्यांनी हे विषारी गवत खावं,
त्यांना चक्कर यावी, मूर्छा यावी, ते बेशुद्ध पडावेत आणि आपण त्यांना आपल्या जाळ्यामध्ये पकडावं, धरावं यासाठी तेव्हा काही दिवसानंतर त्या ठिकाणी पहिल्या प्रकारचा हरणांचा कळप येतो आणि ते विषारी गवत पाहतो आणि विचार करतो, अरे आपण हे गवत खाऊया. तो मागायचा पुढचा काहीच विचार करत नाही. ते हिरवगार गवत पाहतो आणि त्या गवतावर तो हरणांचा कळप तुटून पडतो. कारण त्यांच्याकडे विवेक नसतो, त्यांच्याकडे यथार्थ ज्ञान नसतं, ते स्वैराचारी असतात. त्या शिकाऱ्याच्या शेतामध्ये जाऊन यथेच्छपणे ते सगळं गवत खातात आणि लागलीच त्यांना मूर्छा येऊ लागते, त्यांना चक्कर येऊ लागते आणि ते बेशुद्ध पडतात आणि अलगद शिकाऱ्याच्या जाळ्यामध्ये, शिकाऱ्याच्या सापळ्यामध्ये सापडतात. काही दिवस पुन्हा निघून जातात. दुसऱ्या प्रकारचा हरणांचा कळप त्या ठिकाणी येतो आणि विचार करतो आणि एकमेकाला सांगू लागतो, हे जाती बांधवांनो, काही दिवसापूर्वी या ठिकाणी एक हरणांचा कळप आलेला होता, परंतु तो स्वैराचारी होता. तो मागायचा पुढचा विचार करणारा नव्हता. आपल्या मूर्खपणामुळे, आपल्या अविवेकीपणामुळे त्यांनी ते गवत खाल्लं आणि शिकाऱ्याच्या जाळ्यात सापडले. आपण ते गवत खायचं नाही. थोडा शहाणा होता, थोडा सुज्ञ तो हरणांचा कळप होता. मग काय करायचं? आपण बाजूला एक सुरम्य जंगल आहे, त्या जंगलामध्ये विहार करायचं आणि त्या जंगलामध्ये गवत खायचं, पाणी प्यायचं आणि तिकडेच राहायचं. हे विषारी गवत खायला आपण इकडे यायचंच नाही. थोडा चिंतनशील कळप असेल. दिवसामागून दिवस निघून गेले, उन्हाळा सुरू झाला, जंगलातील पूर्ण गवत सुकून गेलं. तेव्हा तो दुसऱ्या प्रकारचा हरणांचा कळप अतिशय दुर्बल झाला आणि हळूहळू शिकाऱ्याने लावलेल्या शेताकडे कूच करू लागला. काय करेल? पोटामध्ये भुकेची आग आणि कोणताही पाठीमागचा विचार न करता तो शिकाऱ्याच्या शेतामध्ये जाऊन तुटून पडला आणि त्याने ते हिरवं गवत पूर्ण खाल्लं आणि पुन्हा त्यांना मूर्छा आली, त्यांना चक्कर आली. शिकाऱ्याने त्यांना पुन्हा धरलं आणि त्यांना घेऊन कापून खाल्लं, विकून खाल्लं. दिवस निघून गेले. दुसऱ्या प्रकारचा हरणांचा काळ त्या ठिकाणी आला. त्यांच्यापेक्षा थोडा शहाणा, थोडा सुज्ञ, थोडा समजदार होता. त्यांनी सांगितलं, हे जाती बांधवांनो, आपल्या पूर्वी या ठिकाणी दोन प्रकारचा हरणांचा कळप आलेला होता. पहिल्या प्रकारचा तर अविवेकी होता, स्वैराचारी होता. त्यांनी तर गवत खाल्लं आणि शिकाऱ्याच्या जाळ्यात सापडले. दुसऱ्या प्रकारचा जंगलामध्ये गेला, गवत फुटल्यामुळे पुन्हा आला, पुन्हा गवत खाल्लं, शिकाऱ्याच्या जाळ्यात सापडले. आपण काय करायचं? थोडा शहाणा, थोडा समजदार होता. आपण अशी एक जागा शोधूया की या शिकाऱ्याच्या शेतातलं गवत तर आपण खाऊया, परंतु आपल्याला चक्कर येण्यापूर्वी, आपल्याला मूर्छा येण्यापूर्वी आपण आपल्या गुप्त स्थानी जाऊन आराम करूया. शक्कल लढवली. मग ते काय करायचे? शिकाऱ्याच्या शेतामध्ये गवत खायचे आणि चक्कर येण्यापूर्वी धावत फुटायचे आणि आपल्या गुप्त जागी जाऊन झोपायचे. रात्रभर आराम करायचे. पुन्हा आपली मूर्छा गेली, चक्कर गेली की पुन्हा उठून यायचे. शिकारी विचार करू लागले, अरे हा तिसऱ्या प्रकारचा हरणांचा कळप शहाणा आहे, सुज्ञ आहे, हुशार आहे, कर्तव्य दक्ष आहे. 4 महिने गेले, 6 महिने गेले. त्यांनी विचार केलं, आपलं गवत तर खातात परंतु आपल्याला सापडत नाही. आपल्या शेतामध्ये येतात कुठून? जेव्हा तो तिसऱ्या प्रकारचा हरणांचा कळप त्या शिकाऱ्याच्या शेतामध्ये आल्या
आल्याबरोबर त्यांनी पहिल्यांदाच नियोजन केलेलं होतं. मोठे मोठे काटेरी झाड तोडले आणि पूर्ण शेताला जिथून हवामध्ये येत होते तिथं लावून टाकले. हा पटापट खात होता, पोट भरत होता. पोट भरायला आलं, आता धावायला सुटणार, त्यांना जागा कोणती मिळाली नाही. काटेरी मोठमोठे झाड कुंपण लावल्यामुळं तिसऱ्या प्रकारचा हरणांचा कळप शेवटी शिकाऱ्याच्या जाळ्यामध्ये सापड्यामध्ये सापडला. शिकाराने त्यांना सुद्धा घेऊन गेला. दिवसामागून दिवस निघून गेले. चौथ्या प्रकारचा हरणांचा कळप त्या ठिकाणी आला. तो त्यांच्यापेक्षा शहाणा आणि सुज्ञ होता. त्यांनी सांगितलं, बांधवांनो, आपल्या पूर्वी या ठिकाणी 3 प्रकारचा हरणांचा कळप आलेला होता. त्यांनी अनेक प्रकारच्या युक्त्या शोधून काढल्या, परंतु शेवटी शिकाऱ्याच्या जाळ्यामध्ये सापडले. आपण सापडायचं नाही. काय केलं? ते म्हणाले, असा विचार केला, आपण या शिकाऱ्याच्या शेतातलं विषारी गवत खायचं, अगदी थोडं खायचं, पूर्णपणे पोट भरायचं नाही, अगदी आपली भूक भागेल तेवढंच खायचं, 2, 4, 5 घास खायचं आणि धावत सुटायचं, आपल्या गुप्त जागी जाऊन झोपायचं. चौथ्या प्रकारचा हरणांचा कळप अतिशय शहाणा होता, सुज्ञ होता, हुशार होता. 6 महिने निघून गेले. शिकाऱ्यांची मिटिंग भरली. अरे, हा चौथ्या प्रकारचा हरणांचा कळप अतिशय दक्ष आहे, आपल्याला सापडत नाही. शेवटपर्यंत त्यांना सापडलाच नाही. कारण ती आपली भूक थोडंसं खाऊन भागवत होते, पूर्णपणे पोट भरत नव्हते आणि चक्कर येण्यापूर्वीच धावत आपल्या गुप्त जागी जाऊन झोपायचे. शिकाऱ्यांनी विचार केला, आपण या चौथ्या प्रकारच्या हरणांच्या कळपाला त्रास इथून पुढे द्यायचं नाही. जेवढं खातील तेवढं खातील आणि जाऊन झोपतील. कारण ह्यांना जर त्रास दिला तर दुसऱ्या हरणांना सावध करतील. शिकाऱ्यांनी त्या चौथ्या प्रकारच्या हरणांच्या कळपाला काहीच केलं नाही. त्यांना सोडून दिलं, किती खायची तेवढं खा, निघून जा, तुम्हाला आम्ही काही म्हणत नाही. भगवान बुद्धांनी भिक्खू संघाला हा उपदेश दिला आणि सांगितलं, हे भिक्षूंनो, तुम्हाला हा मी दृष्टांत दिला रे. हा हरणांचा कळप कुणाला म्हणावं? हरणांचा कळप कुणाला म्हणावं? हा जगातील सर्व श्रमण, सर्व संन्यासी, सर्व ब्राह्मण, ही जगातली जनता, ही सगळ्याचा सगळा हरणांचा कळप आहे. विषारी गवत कुणाला म्हणावं? बुद्ध सांगतात, दृष्टांत देतात, एक रूपक देतात. विषारी गवत हे जगातील कामभोग संपत्ती, खाण्यामध्ये गुंग असणे, पिण्यामध्ये गुंग असणे, भौतिक सुखामध्ये रममाण होणाऱ्या गोष्टी ज्या ज्या असतील त्या गोष्टी विषारी गवत समजावं. आणि शिकारी कुणाला समजावं? शिकारी मृत्यूला शिकारी समजावं. ज्याला पाली भाषेमध्ये मार हा शब्द आलेला आहे. मार, जो मृत्यू आहे तो शिकारी आहे. ह्या जगातील मनुष्य मात्रांना अनेक प्रकारचे आमिष दाखवतो आणि आपल्या बंधनामध्ये ओढून घेतो आणि शेवटी मृत्यूच्या दारामध्ये नेऊन सोडतो. तद्वतच बुद्धाने भिक्खू संघाला सांगितलं, भिक्षूंनो, जगामध्ये 4 प्रकारचे लोक असतात. पहिल्या प्रकारचे लोक कसे असतात? पहिल्या प्रकारचे लोक स्वैराचारी असतात. पहिल्या प्रकारचे लोक व्यभिचारी असतात. ते खाण्यामध्ये, पिण्यामध्ये, आपली संतती निर्माण करण्यामध्ये, त्यांची पोटं भरण्यामध्ये, जीवनाच्या रहाट गाडग्यामध्ये, जीवनाच्या चक्रामध्ये बळत असतात. त्यांना परमार्थ नावाची कोणती एखादी वस्तू नसते. त्यांना पुण्य कर्म करण्याची एखादी वस्तू नसते. त्यांच्याकडे सधर्माच्या गोष्टी ऐकण्याची त्यांच्यामध्ये क्षमता नसते. ज्या प्रकारे पहिल्या प्रकारचा हरणांचा कळप समोर विषारी गवत दिसलं, मागायचा पुढचा कोणताही विचार न करता त्या गवतावर तुटून पडला, ते खालं, मूर्छा आली
स्त्रियांनी शिकाऱ्याच्या जाळ्यात सापडले. पहिल्या प्रकारचा माणूस कामभोगामध्ये लिप्त राहतो. रक्तरंजित हाताने प्राणी मात्राची हिंसा करण्यामध्ये लिप्त असतो. दुसऱ्यांच्या वस्तू तोडण्यामध्ये लिप्त असतो. अशा स्त्रियांसोबत व्यभिचार करण्यामध्ये लिप्त असतो. खोटं बोलण्यामध्ये, चाडी करण्यामध्ये, चुगली करण्यामध्ये आणि निंदा करण्यामध्ये लिप्त असतो. आणि शेवटी प्रमादामध्ये गुंतून दारू सारख्या व्यसनामध्ये लिप्त असतो. खाद्यपेय पिण्यामध्ये लिप्त